मी मनीषा, शाही फोडणी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे राजमा चावल। चला आता आपण तेल घालून घेऊया। पॅन बऱ्यापैकी गरम झालेला आहे, तर साधारण आपण 2 ते 2.5 चमचे तेल घालून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल वापरा, कमी जास्त। आणि आता यामध्ये घालणार आहोत जिरे आणि मोहरी। जिरे फ्राय झालेले आहेत। आता यामध्ये आपण कांदा पेस्ट घालून घेऊया। साधारण एक मोठा कांदा आपण पेस्ट केलेली आहे। कांदा छान गुलाबी रंगापर्यंत फ्राय करायचा आहे। आता आपण यामध्ये अद्रक, लसूण आणि एक हिरवी मिरची याची पेस्ट केली होती, ती पण घालून घेऊ। अगदी गुलाबी होईपर्यंत फ्राय करायचे। हे पहा, कांदा अगदी लाल होईपर्यंत छान फ्राय केलाय। आता आपण यामध्ये टोमॅटो प्युरी घालणार आहोत। साधारण एक मोठा टोमॅटो मी घेतला होता आणि त्याची पेस्ट करून घेतली आपण, तर ती घालणार आहोत। हे पहा, टोमॅटो छान फ्राय झालेला आहे, अगदी मस्त तेल सुटत आहे। आता यामध्ये घालून घेणार आहोत लाल तिखट, साधारण 1 चमचा। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता। आता यानंतर घालणार आहोत कांदा लसूण मसाला। हा मोठा 1 चमचा घेतलेला आहे। तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे वापरा। मसाला फ्राय झालेला आहे, त्यामध्ये आता आपण घालून घेणार आहोत राजमा। पण तो राजमा घालण्याच्या अगोदर मी तुम्हाला त्याच्या अगोदर सांगते की राजमा आपण 1 रात्र भिजत ठेवला होता आणि सकाळी त्याच्या कुकरमध्ये कमीत कमी 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। तो अगदी मऊ झाला आहे आणि आता हा आपण या मसाल्यामध्ये घालून घेतलेला आहे। हे पहा, अगदी सुंदर असं तेल सोडत आहे। आता हा राजमा आणि पूर्ण मसाला फ्राय झालेला आहे। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घेऊया, साधारण 1 अर्धा चमचा। आणि आता हे सगळं मिक्स करून यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। अगदी मी या अगोदरच थोडंसं पाणी गरम करून घेतलं होतं। मी या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं, कुठल्याही भाजीला आपण गरम पाणी जर वापरलं तर अगदी छान अशी त्याची टेस्ट येते, म्हणून आपण याला गरम पाणी वापरत आहोत। याला एक साधारण अर्धी वाटी गरम पाणी घातलेलं आहे आणि आपण तो भिजवून उकडून घेतल्यामुळे अगदी मध्येच तो मऊ झालेला आहे, त्यामुळे जास्तही आपल्याला उकडण्याची गरज लागणार नाही आहे। आणि थोडीशी आता याच्यावरती कोथिंबीर घालून घेऊ आणि यावरती एक थोडंसं झाकण ठेवून साधारण 2 ते 3 मिनिट मंद गॅसवर शिजवून घेऊया। हे पहा, 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। आता आपण हे झाकण काढून पाहूया। वाह, सुंदर असं छान कलर आलेला आहे भाजीला। आता आपण हे थोडंसं याला हलवून पाहूया की राजमा मऊ झालेला आहे का तो। हां, मस्त मऊ झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। हा, तुम्ही पाहू शकता राजमा चावल तयार आहे। तेव्हा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।